शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाचा 75वा शो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगाव येथील लक्ष्मी मल्टीप्लेक्स थिएटर येथे संपन्न झाला आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका सर्व नेते कार्यकर्ते यांनी शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटासाठी सामाजिक जनजागृतीचा उपक्रम यावेळी राबविला। नवरदेव चित्रपटाचे आयोजन गावोगावी करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी केली होती, कारण गेल्या वर्षापासून हा चित्रपट सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून यात्रा जत्रा गणेशोत्सव नवरात्रोत्सव मध्ये विनामूल्य दाखवला गेला आहे। चित्रपटाच्या वेळी प्रचंड जोरदार पाऊस होऊन देखील प्रेक्षकांनी नवरदेव चित्रपट पाहायला पसंती दिली। 75वा शो या ठिकाणी संपन्न होतोय आणि या शोला मी यावं असं आमचे मित्र पत्रकार निरंजन देशमुख यांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेचा आदर करून सकाळी लवकर मी आमच्या गावातून कोल्हापूर जिल्ह्यातून निघालो आणि 6 वाजेपर्यंत कसा तरी येऊन पोहोचलो आणि म्हणून या आज कसल्याही परिस्थितीमध्ये या शोला जायचं असं ठरवलं। आणि इथं आल्यानंतर पहिल्यापासून आतापर्यंतची चित्रपटाची त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या अतिशय प्रभावीपणानं ग्रामीण जीवन खरं असल गाव आपलं त्याच्यामध्ये दिसतं आणि गावाची वास्तव स्थिती काय आहे हे आपल्याला दिसतंय। याच्यामध्ये त्यांनी प्रभावीपणानं जे विचार मांडलेले आहेत की शेती आणि निसर्ग हे एकमेकाला पूरक आहेत। आज जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे तो शेतकऱ्यांना मुली का देत नाहीत, तर एक तर मुलींची संख्याच कमी आहे आणि मग मुलींची संख्याच कमी असल्यामुळे मग सगळं क्रम लावत असताना शेवटचा नंबर लागतो शेतकऱ्याचा, तोपर्यंत मुली संपून जातात आणि मग 40-45 वर्ष झाले तरी आपला काही नंबर येत नाही। त्यालाही जबाबदार आपणच आहे, कारण साधारणपणे 80च्या दशकानंतर एक सगळ्याची एक मानसिकता अशी झाली की 1 किंवा 2च मुलं असावं, शक्यतो 2 पोरच असावीत, मुलगी नसावी। आम्ही गर्भातच मुलीला जन्माला यायला नकार दिला, त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत। 20-25 वर्षानंतर पोरं जन्माला येत गेली, मुली जन्माला यायच्या कमी झाल्या। 1000 पोरं जन्माला आली की 832 किंवा 33 मुली जन्माला यायला लागल्या आणि मग ती वाटणी करता करता राहते कोण? सगळ्यात बेभरवशी सगळ्यात तोट्याचा धंदा कोणाचा? तर शेतकऱ्याचा। त्याचा नंबर लागणारच नाही। असं करत करत 22 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 35 झाली, 38 झाली, 40 झालं, आता हे 45 ला स्टेज येऊन पोहोचलेले आहे। 45 वर्षाची गावात किमान 200-250 पोरं तरी बिन लग्नाची प्रत्येक गावात दिसतात, ही वस्तुस्थिती आहे। त्याला सुद्धा जबाबदार आपणच, कारण आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे आणि तो संध्याकाळी 7 नंतर स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तरी तो दिवा पाहिजे आपल्याला। त्यापेक्षा पंत्या परवडल्या, पण त्याचा आत्ता विचार केला तर परिणाम दिसतील 10-15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर। पण तरी सुद्धा हे जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि ती मानसिकता नाही बदलली तर हे प्रश्न अजून गंभीर होणार आहेत। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।